बिहारच्या राजधानीचं शहर असलेल्या पटनामध्ये दुहेरी हत्याकांड घडलं होतं आणि त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती। पोलिसांच्या प्रयत्नांची शर्त करून 1 महिन्याच्या आत या प्रकरणाचा तपास केला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे। पाटणा शहरातल्या गोपाळपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 7 मार्च 2024 रोजी दुहेरी हत्याकांड उघडकीस आलं होतं। या हत्याकांडाचा पाटणा पोलिसांकडून छडा लावला आहे। एसपी भारत सोनी यांनी या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती दिली असून मुख्य आरोपी गणेश कुमार याला अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। अवैध संबंधातून या हत्याकांड घडल्याचं सांगण्यात आलं। सिटी एसपी भारत सोनी यांनी सांगितलं की आरोपीने अनैतिक संबंधातून जन्मलेल्या आपल्या मुलाला ठार केलं आणि यातला साक्षीदार असलेल्या कुणालचाही काटा काढला, जेणेकरून ही माहिती अन्य कोणाला कळू नये आणि जगासमोर येऊ नये। आरोपी गणेश कुमार विवाहित असून त्याला 2 मुलंही आहेत। हे दुहेरी हत्याकांड केल्यानंतर गणेश कुमार फरार होता। आरोपी गणेश बांधकाम कामगार होता, तसंच तो टेम्पो चालवायचा। गेल्या काही काळापासून तो एका महिलेच्या घरी बांधकाम करत होता। त्याच काळात तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित झाले। त्यानंतर तो त्या महिलेकडे जबरदस्तीने लग्नाची मागणी करू लागला। महिलेने त्याला विरोध केला तेव्हा त्याने हे टोकाचं पाऊल उचललं। पोलिसांनी सांगितलं की आरोपी 3 वर्षांच्या निरागस मुलाला सुनसान जागी घेऊन गेला आणि त्याची हत्या केली। त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह दफन केला। कुणालने हे सारं पाहिलं असल्यामुळे आरोपीने त्यालाही मारून टाकलं। पोलिसांनी 1 महिन्याच्या आत या प्रकरणाचा छडा लावला असून मुख्य आरोपी गणेशला अटक केली आहे। अद्याप या हत्येसाठी वापरलेलं हत्यार मिळालेलं नाही। या हत्याकांडात आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा तपास सध्या सुरू आहे।